शंकेचं समाधान होत नाही तोपर्यंत प्रश्न विचारत राहावे। बरं, जे काही तुम्हाला विचारायचे आहे ते मनमोकळेपणाने विचारा। तुम्ही इथे नक्की का आलात? कारण महर्षी भृगु ऋषींच्या आश्रमात तुम्ही असे सहज येणार नाही, हो ना? होय, पण तुम्हाला असे का विचारायचे वाटले? कारण मी पाहते आहे महर्षी भृगु तुमच्या पत्नीला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतायत। ते महर्षी भृगु आहेत, सप्तर्षींसमान त्यांचे स्थान आहे। त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा मानस असणार असं जाणवलं मला। होय, माझे इथे येण्याचे प्रयोजन केवळ बानू बरोबर कुठेतरी जाणे असे नव्हे, तर भृगु ऋषींच्या आश्रमात येण्याने तिला साधना काय आहे हे कळावं। ह्या साधनेच्या दृष्टीने काही गोष्टी कळाव्यात, हा माझा हेतू आहे। म्हणजे तुमच्या पत्नीला सारं काही कळालं? सत्याच्या मार्गाने जाताना तिला सहाय्य व्हावे इतकंच। पण हा अन्याय आहे असे तुम्हाला वाटत नाही का? अन्याय? त्या दोघींना सत्याचे स्मरण झाले की तुम्ही अवतार समाप्ती करणार, आणि जिला सत्याचे स्मरण होईल तिच्या सोबत तुम्ही कैलासात जाणार। तुम्हाला फारच माहिती आहे। कानावर येत असतं सारं काही। असत्य बोलते आहे का मी? नाही, तुमची शंका बरोबर आहे। म्हणजे तुम्हालाही मान्य आहे की हा अन्याय आहे? खरं तर तुम्ही न्यायशास्त्राचे प्रणेते आहात। तुम्ही असा अन्याय का करता आहात हा प्रश्न मला पडला आहे। मी कोणावरही अन्याय केलेला नाही, आणि म्हाळसेवर तर नाहीच नाही। जसं बानूला सत्य काय आहे हे कळावं ह्यासाठी मी प्रयत्न करत आहे, तसंच म्हाळसेला देखील सत्य काय आहे हे कळण्यासाठी मी प्रयत्न केलेच आहेत। दोघींनाही सत्य काय आहे हे कळावं असं मला देखील वाटत आहे, पण कोणास ठाऊक तो क्षण केव्हा येईल? मला जायला हवं, येतो मी। माधवी, काय काम होतं वय? खरं तर मी तुम्हाला शोधत होते। मला? पुढे काय झालं काही कळालं का? कशाच? अहो असं काय करताय? सगळ्या गडावर एकच चर्चा आहे, देवींनी स्वतःला कोंडून घेतलंय असं। त्याचं काय झालं पुढे? मी दार उघडण्याचा प्रयत्न करणार होते पण नाही केला। नाही, चांगलं केलं सा। उगा कशाला आपलं? उगीच नाही हो, मला काळजी वाटली त्यांची म्हणून। आता किती दिवस झाले ते अजून बाहेर आल्या नाही, अन्न नाही पाणी नाही। आता त्यांची काय परिस्थिती असेल याचा विचार आपण नको का करायला? अव देवी आहेत त्या, आता त्यांच्याबद्दल आपण काय सांगणार? प्रधानजी आणि लक्ष्मी देवी पण आज जाऊन आले, काळजी करू नकात म्हणाले। अव प्रधानजी बी आता देवासनी भेटून आला आहे ती नव्ह। मग पुढे काय झालं? म्हणजे देव काय म्हणाले? अव म्या नाही तसं काय ऐकत। असो, मला तर बाई काळजीच आहे। देवी बाहेर नाही आल्या लवकर तर मी काय उत्तर देऊ अक्कांना? अव पर देव आहे तिथे, ते काय बी चुकीचं होऊ द्यायचं नाही ती बघा। हा, काळजी करू नका सा, येतो म्या। थोडक्यात देवगडावर येईपर्यंत
देवी काय बाहेर येत नाही. देवा, तुमच्या पायी मला ते महाराज भेटले आणि मला बरंच ऐकायला मिळालं. बानू, भृगु ऋषीने तुला जे जे सांगितलं आहे ते स्मरणात ठेव, त्याचं चिंतन कर आणि ते आचरणात आण. तुमचं लई ऋण आहेत माझ्यावर. बानू, ज्याला सत्य जाणून घेण्याची इच्छा आहे त्यालाच याचा लाभ मिळतो. तुझ्यामध्ये सत्य जाणून घेण्याची अभिलाषा जिवंत आहे, हे शुभ लक्षण आहे. मला हातनं जावंसच वाटत नाही. मला तर वाटतं का हातच राहावं आता. तुमच्या पत्नीला इथे थांबण्याची इच्छा आहे, चांगलं आहे. तुम्ही तिची इच्छा पूर्ण करणार की काय? तिने ते आनंदाने म्हटले आहे, ह्याचा अर्थ आम्ही इथे राहूच असा नाही. मला वाटलं हिने सांगितलं म्हणून तुम्ही इथे थांबण्याचा निर्णय घेता की काय? मला ह्यो आश्रम लय आवडला बघा. मी तुमच्या बोलण्यात व्यत्यय तर नाही ना आणला? नाहीतर मी जाते. नाही जी, तुम्हीही आमच्या बरोबर चला. कुठे चालला आहात तुम्ही? ह्या चांदण्या रात्री भ्रमण करायला. तुमच्यात माझ्या म्हातारीचं काय काम? तुम्ही जाऊन या. असं काय करता? चला, जर तुम्ही थकला असाल तर मी तुम्हाला पाठीवर घेऊन जाईन. नाही, नको. काहीतरीच काय. अहो खरंच चला आमच्या संग. बर, चला. आज भृगु ऋषी बानूला काहीतरी शिकवत होते असं कळलं. होय, ह्या आश्रमात आलोच आहे तर भृगु ऋषींकडून ज्ञानाचा लाभ तिला मिळावा हा हेतू. उत्तम. खूप आनंदी असशील ना बानू? देवांनी खूप भरभरून दिले आहे. होय जी. खरंच इथेच राहा म्हणजे आनंदी राहशील. नाही जी, जेजुरीला तर जावंच लागल. का ग? तर महासा देवी आहे ती, त्या एकल्याच कशा राहत्याल. देवा, काळजी आहे हा हिला. माझी तेवढीच इच्छा आहे की दोघींची गळाभेट व्हावी आणि दोघींमधला वाद मिटावा. तुला काय वाटतं बानू? मला अवघड वाटतं. हे वाद असेच मिटतील असं नाही वाटत. ज्या कार्यासाठी आला होतात ते पूर्ण झालं तर? होय, ते कार्य पूर्ण झालं आहे. मला वाटलं अजून काही दिवस राहणार असाल तुम्ही आश्रमात. नाही, तिकडे जेजुरीमध्ये अनेक जण माझी वाट पाहत आहेत. हो, तुमची पत्नी देखील तुमची वाट पाहत असेल.